बातमी आहे अवकाळी पावसाची। चंद्रपूर, अमरावती, अकोला जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। सिंधुदुर्गसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला येलो अलर्ट जारी झालेला आहे। नागपूरसह परिसरात ढगाळ हवामान आणि रिमझिम पाऊस बरसलाय। अनेक ठिकाणी गारपीट झालेली आहे। सर्वसामान्यांना उकाड्यापासून दिलासा मिळालेला असला तरी शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढलेली आहे। पिकांना फटका बसलाय। दरम्यान राज्यामध्ये कुठे कुठे अवकाळी पाऊस झालाय पाहूया। अवकाळीचा तडाखा, शेतीचं मोठं नुकसान। नंदुरबार तालुक्यामधल्या गंगापूर परिसरात गारपिटीसह तुफान अवकाळी पाऊस झाला। अचानक झालेल्या वादळी पावसामुळे शेती पिकांसोबतच चाऱ्याचं प्रचंड नुकसान झालंय। नंदुरबार तालुक्यामधल्या पश्चिम पट्ट्यामधील गंगापूर, ठाणेपाडा या परिसरात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। जवळपास 200 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय। नाशिकलाही अवकाळीनं झोडपलं। शिंदे, पळसे, माड, सांगवी, शिलापूर भागात गारपीट झाली। नाशिकमध्ये झालेल्या अवकाळी पावसानं द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय। काढणीसाठी आलेल्या द्राक्षांवर गारपिटीचा मोठा परिणाम झालाय। रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे नागपूरमधील कळमाना एपीएमसी मार्केटमध्ये हजारो पोतं धान्य भिजलंय। अहिल्यानगर शहरासह परिसरातही अवकाळी पाऊस झाला। अचानक सुरू झालेल्या पावसामुळे काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता। अवकाळी पाऊस, जोरदार वादळामुळे वर्धा जिल्ह्यामधल्या सेलू तालुक्यात पपईच्या बागा उद्ध्वस्त झाल्या। वादळी पावसामुळे धुळे जिल्ह्यातही पिकांचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेली रब्बी पिकं जमीनदोस्त झाली आहेत।